आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार। देवगिरीवरील बैठकीत 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब। मंत्र्यांना प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार अशी माहिती। शिंदे गटाच्या वाट्याला महत्त्वाची खाती येणार। सूत्रांची माहिती। गृहनिर्माण, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती। लाडक्या बहिणींनी मला वाचवलं। लाडक्या बहिणींमुळे आम्ही निवडून आलो। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुनरुच्चार। तर बहिणींनी मेहुण्यांचं ऐकलं नसल्याचीही प्रतिक्रिया। ज्यांच्यावर मोदींनी आरोप केला त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ। अजित पवार यांच्यावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। अधिवेशन खूप कमी कालावधीचं 4 आठवड्यांचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळाल्यास मविया निर्णय घेईल। विधानसभेत ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद मिळाल्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता। विरोधी पक्षनेत्याबाबत ढकलाढकली न करता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर अध्यक्ष एका मिनिटात निर्णय घेतील। सत्ताधाऱ्यांचा अध्यक्ष असल्यानं जबाबदारी त्यांचीही आहे। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मंत्रिमंडळ विस्तारानंतर सीएम डीसीएम यांच्या सर्व नव्या मंत्र्यांचं चहापान तर सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगल प्रभात लोढा, गणेश नाईक, आशिष शेलार, अतुल सावे आणि जयकुमार रावल हे याआधी मंत्री राहिलेल्या मंत्र्यांच्या गळ्यात यंदा पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ।